महाडमध्ये लाडवली येथील घनकचरा प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या तीव्र दुर्गंधी विरोधात या प्रकल्पाच्या परिसरातील गोंडाळे ग्रामस्थांनी गुरुवार 16 एप्रिल रोजी थेट नगर परिषद कार्यालयावर धडक दिली आणि नगराध्यक्ष मुख्याधिकारी यांच्याकडे आपली व्यथा मांडून आरोग्य आणि पर्यावरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून दिले। दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त असून लहान मुले, महिला आणि ज्येष्ठांना याचा मोठा फटका बसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच प्रकल्पामुळे नदीचे पाणी दूषित होत असल्याचे आणि त्यामुळे पशुपक्षी, जलचर यांच्या जीवास धोका निर्माण झाल्याची गंभीर तक्रारही ग्रामस्थांनी केली आहे। याबाबत तोडगा न काढल्यास हा प्रकल्प अन्यत्र हलवण्यात यावा अशी विनंती देखील ग्रामस्थांनी केली असून दुर्गंधीवर तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे सांगितले आहे। दरम्यान नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी 10 ते 15 दिवसात तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असून प्रकल्प स्थलांतराबाबतही प्रस्ताव मांडण्याची तयारी दर्शवली आहे। आश्वासनानंतर ग्रामस्थांनी नगराध्यक्षांना निवेदन सादर केले असून पुढील कार्यवाहीकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। आम्ही गेली 3-4 वर्ष जो प्रोजेक्ट चालू आहे इथं पण त्यांना वारंवार जाऊन सांगतोय, इथं तुमच्या इथं पण सांगितलं होतं पण इथं काही दखल घेतली गेलेली नाही। पण आता जो येणारा जो वास आहे तो 100% पेक्षा नाही 200-500% जास्त आहे आमच्यासारख्याना। आम्ही आता जरा साधारण यंग असू सुद्धा आम्हाला त्रास होतो त्या गोष्टीचा, म्हणून आम्हाला ती काळजी वाटली की भविष्यात आमचं काय होईल, म्हणून आम्ही आज तुमच्या इथं आलो। मी जेते सकाराम सुतार ग्रामस्थ गोंडाळे, आम्ही आज महाड नगरपालिका इथे शिवनची भेट घेतली। तर शिवनच्या नंतर आम्ही नगराध्यक्ष या साहेबांकडे गेलो होतो। त्याने आम्हाला असं आश्वासन दिलंय की याच्या पुढे 10 दिवस माझ्यासाठी द्या, कारण मी आत्ताच 2 महिने झालो बॉडीवर बसलेलो आहे। तर मला 10 दिवस द्या, मी 10 दिवसामध्ये तो कचऱ्याचा येणारा वास आणि तो खराब पाणी जो सांडपाणी नदीमध्ये जातो, तर आमचं असं त्यांना म्हणणं होतं की बाबा ते सांडपाणी आणि येणाऱ्या कचऱ्याचा वास तर तुम्ही त्याचा काहीतरी बंदोबस्त करा। त्याने आम्हाला 10 दिवसाचा टाइम दिलेला आहे। त्याचा असा परिणाम आहे की आम्ही रात्रंदिवस त्या वासाने हैराण झालोय। आमचे वयोवृद्ध, आमची लहान मुलं, परत महिलांचे आजार हे वाढले आणि तिथं शाळा आहे, शाळा बंद खिडक्या, बंद दरवाजे करून शिक्षकांना मुलांना शिक्षण द्यावं लागतोय। हे आमचं दुर्भाग्य आम्ही मानतोय। तर आम्ही त्यासाठी अध्यक्ष साहेबांना भेट घेतली आणि त्यांना आमचे सगळे विचार सांगितले। दुसरी बात, कुठलाही समूह कार्यक्रम करायचा बोललो तर भोजनासाठी बसताच ह्या वासामुळे आमच्याकडे येणारा पाहुणा जेवू की वास घेऊ हा विचारत बसतो। तर ती पण आम्ही त्या अध्यक्ष साहेबांना ती कल्पना दिलेली आहे, जेणेकरून त्यांनी लवकरात लवकर आमच्या गावाचा विचार करून त्याच्यावर त्यांनी काहीतरी सुव्यवस्था करावी। मी तुकाराम शंकर शिलकर, ग्रामपंचायत सदस्य गोंडाळे। आमची समस्या अशी आहे की जी महाडमधून जाणारा डम्पिंग ग्राउंडला कचरा लाडवलीमध्ये जे जातो त्याच्यापासून आमच्या गावाला इतका दुर्गंध वास येतोय की राहणं मुश्किल आहे किंवा बाहेर पडणं मुश्किल आहे। आम्ही वारंवार 2-3 वर्ष नगरपालिकेमध्ये तक्रार करून कुठले आमची नगरपालिकेने तक्रार ॲक्सेप्ट केली नाही। त्याच्यामुळे आज आम्हाला नगराध्यक्षांशी आणि शोसाठी आम्ही सगळे ग्रामस्थ यावं लागले आणि आता आम्हाला नगराध्यक्षांनी जे आश्वासन दिले की 10 दिवसात जे असणारा कचरा, म्हणजे पहिले प्रशासकीय कारभार असल्यामुळे आता मी बॉडीवर आहे, आता मी असल्यामुळे की 10 दिवसात तुमचा प्रकल्प किंवा वास येणारा वास 10 दिवसामध्ये बंद करतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यांनी। त्यासाठी ते त्यांच्या शरीराला शारीरिक त्रास होते, तर ते आमची गेल्या 2-3 वर्षाचा जो दम केलेला आहे कचरा, तो दम उचलून त्यातनं जो दुर्गंधी येते त्याच्यासाठी मी त्यांना एक शब्द दिला आहे की 8-10 दिवसात ते सगळे संपून टाकून परत दुर्गंधी होणार नाही। आणि हवेमधलं प्रदूषण जे होतंय त्यासाठी मी आता नवीन एनईसी नेमून तिथला जो होणारा दुर्गंधीचा भाग हा चांगली एनईसी नेमून तिथून परत दुर्गंधी होणार नाही 5 किलोमीटरच्या अंतरमध्ये, आणि ती कशी कमी होईल आणि तो आमचा असलेला प्रोजेक्ट चांगल्या प्रकारे चालेल, नागरिकांना शारीरिक त्रास होणार नाही, जी काळजी घेतली आहे तसं शब्द त्या संपूर्ण नागरिकांना दिलेला आहे। आणि येत्या 10 ते 15 दिवसात हा विषय संपून जाईल आणि नागरिकांना समाधान होईल। असं समाधान होऊन ते लोक चांगल्या प्रकारे त्यांचे समाधान झालेलं मी दिलेले शब्द त्यांना 10-15 दिवसात तो विषय संपून टाकणार आहे आणि नागरिक चांगल्या प्रकारे मला मदत करणार आहेत। तिथल्या लोकांनी सगळं समजून सांगितलं, त्यावेळी माझ्या विश्वास ठेवून ते लोक आलेल्या संपूर्ण त्यांच्या व्यथा होत्या त्या संपूर्ण मी ऐकल्या, त्यांना उत्तर दिलेलं आहे आणि नागरिक समाधानाने माझ्या केबिनवरने गेले। आणि त्याच्यापुढे मी काळजी घेईन की माझ्या प्रशासनाने घेईन की परत दुर्गंधी होऊ नये, मी असे माझ्या प्रशासनाने आदेश देईन। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।